ब्रेकनंतर स्वागत. बातमी ठाण्यामधून आहे. ठाण्यातील लोकमान्य शास्त्री नगर परिसरातील उमेदवारांनी आपलं विकासाचं विजन मांडलेलं आहे. नागरिकांना हक्काची घरं देणार असल्याचं उमेदवारांनी सांगितलं आहे. नगरसेवक हा शब्दच असतो त्या नगराचा सेवक म्हणून. नगरसेवक ही मोठी उपाधी नाही, त्या विभागाचा सेवक म्हणून काम करायचं हे निश्चितच नगरसेवकाचं नाव आहे. आणि त्या पद्धतीनं गेली 50 वर्ष लोकमान्य शास्त्री नगरची सेवा करण्याचं आम्ही काम करतोय. यापुढे सुद्धा निश्चितच या विभागाचा विकास कसा होईल, या विभागाबरोबर ठाणे शहराचा विकास कसा होईल हे आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. मी नगरसेवक झाल्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या, माननीय जगदाळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काही विकास कामं करायची आहेत त्या विकास कामांच्या माध्यमातून आजही आम्ही विकास कामं करत होतो. पण तरीसुद्धा नागरिकांच्या समस्या सोडवताना क्लस्टरचाही महत्त्वाचा मुद्दा आहे, तोही सोडवण्याचा जगदाळे साहेबांनी पूर्णतः प्रयत्न केलेला आहे. आणि तरीही याच्याही पुढे जाऊन महिलांसाठी जे काय करता येईल त्या बचत गटाच्या माध्यमातून, शिंदेसाहेबांच्या माध्यमातून, शिवसेना या पक्षाच्या माध्यमातून जे काय कार्य करता येईल तो पूर्णतः करायचा, महिलांना स्वयंरोजगार देण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करीन. माझ्या प्रभागामध्ये जे काही काम गटार पायवाटा हे सगळं आम्ही दुरुस्ती करण्याचं काम केलेलं आहे. तसंच आमच्या शिंदेसाहेबांनी जे महिलांसाठी लाडकी बहीण ह्या योजनेचा सुरुवात केलेली आहे, त्या योजनेमार्फत आम्ही अनेक योजना आणण्याचा प्रयत्न करू शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाने आणि आमच्या जगदाळे साहेबांच्या नेतृत्वाने, अशी मी करते. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.